हाय हॅलो नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, तुझ्या सोबतीने या मालिकेमध्ये दिवसेंदिवस छान असं वळण येताना आपल्याला बघायला मिळते. नुपूरने चक्क इथे वटपौर्णिमेचा व्रत केलाय आणि वडाला फेऱ्या देखील मारलेल्या आहेत. तर आता इथे तायडीने मल्हार विरोधात असा काही कट रचलेला असतो जेणेकरून मल्हार हा पूर्ण त्याच्या कंपनीमध्ये लॉस होईल आणि तो जे आहे तर रस्त्यावर भीक मागायला लागेल अशी काही तिची अपेक्षा असते. आणि त्यामुळे तिने असं काही कट रचलेला असतो ज्यामुळे मल्हारवरही अशी काही परिस्थिती येणार आहे. तर प्रेक्षकांनो, पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे की नेमकं खरंच तायडीचा हा प्लॅन सक्सेस होणार आहे का? खरंच मल्हार हा पूर्णपणे उद्ध्वस्त होईल का? तो जो काय कंपनीत काम करतोय त्यामध्ये त्याला नफ्याऐवजी तोटा होईल का? हे पुढे पाहणं खूपच रंजक आहे. तर इकडे नुपूर ही विचार करत असते. ती बोलत असते, मल्हार सरांसाठी मी वटपौर्णिमेची पूजा नाही करायची, पण मी तर त्यांची बायको आहे ना, माझं आणि त्यांचं नातं आहे. जरी मला त्यांना 7 जन्मासाठी नसेल मागायचं, पण त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी तर मी हे व्रत करू शकते ना, असं काही ती स्वतःच्या मनाशी बोलते आणि छान अशी तयार होते. आणि ती आता वडाची पूजा करण्यासाठी गेलेली असते. आता वडाची पूजा करताना फेऱ्या मारत असताना तिचा तोल जातो आणि ती पडणार तेवढं तिच्या आहे तर तिथे मल्हार आलेला असतो. मल्हार हा नुपूरला सावरतो आणि बोलतो, तू तर मला नवरा मानत नाही, मग वटपौर्णिमेची पूजा कशी करायला लागलीस? तेव्हा ती बोलते, हो मी वटपौर्णिमेची पूजा करायला लागले, पण तुम्हाला 7 जन्मासाठी मागण्यासाठी नाही, तर मी तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी करायला लागले, असं काही त्याला ती बोलत असते. तेव्हा तो बोलतो, ठीक आहे, तू दीर्घ आयुष्यासाठी माझ्या वटपौर्णिमेची पूजा करतेस, पण मी 7 जन्मातच मला बायको मिळावी त्यामुळे मी ही पूजा करणार आहे, असं काही बोलतो. 7 जन्मासाठी तूच मला बायको मिळावीस त्यामुळे मी हे व्रत करणार आहे, असं काही तो आता इथे नुपूरला बोलत असतो. तर प्रेक्षकांनो, पुढे पाहणं खूपच रंजक. मल्हारला नवरा म्हणून कधी स्वीकारणार आहे हे पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.